परिसरामध्ये बोलवलं जात नाही तेव्हापर्यंत त्यांनाही वाटत नाही की आपण मोठे प्लेयर झालेलो आहोत. कारण इकडे आलात, इकडे तुम्हाला आयकॉन म्हणून बोलवलं म्हणजे तुम्ही चांगली खेळायला सुरुवात झालेली आहे. आणि अशी ही स्पर्धा 24 वर्षाची झाली आहे. रॉयल फेस्टिवल 24 वर्षाचा होताना पाहायला मिळतोय. दोन्ही टीम जर पाहिलं तर बलाढ्य आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. स्ट्राईकवर जर पाहिलं तर विशाल शहा, नवी मुंबईच्या घनसोलीचा असणारा हा खेळाडू 2 वर्षापूर्वी मॅन ऑफ द सिरीजची मोटरसायकल बाईक मात्र ठाणे जिल्हा प्रीमियर लीग मध्ये घेतली आणि हा खेळाडू चर्चेत आला. त्याचबरोबरने दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर केंद्रीय मंत्री चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर कार ज्या खेळाडूने जिंकली, ओमकार केनी म्हणजे ओमी केनी यांना आपण बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी. ओमी केनी नुकतंच सांगेमला सुद्धा स्पर्धा चालू आहे, तिकडेही 2 अर्धशतक केलेली आहेत. आमचे दोन्ही पंच सज्ज होत आहेत या मॅच साठी. राजेश तळाशिलकर म्हणजेच आऊ सर आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर अखिर सर देखील पाहायला मिळत आहेत. ओव्हर 4 परंतु मजा अमर्याद. बोरली पंचायतन रॉयल फेस्टिवल आजच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात होईल. एका बाजूला दिवे आगार आहे, एका बाजूला सिद्धेजी येत आहेत. नागाव देखील पाहायला मिळत आहे. स्वतः संघनायक आहेत टीमचे आणि दिवे आगारचे सरपंच सुद्धा आहेत. पाहूया क्रिकेटच्या खेळाला होते सुरुवात आणि या सुरुवातीसाठी मात्र हळूहळू प्रेक्षक देखील क्या बात आहे रुचित देखील या टीम मध्ये खेळताना आम्हाला पाहायला मिळत आहेत. मग अंडाराम असू देत ओराम असू देत म्हणजे नक्कीच गेल्या वर्षीची कोपराची बॅटिंग आठवते तुमची आम्हाला अजूनही. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. सगळ्यांना विनंती असेल दोन्ही टीम आणि रॉयल फेस्टिवल साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल पाठवलाय सीमा रेषा पार, चौकार. पहिल्याच बॉल फुलटॉस आणि पहा ही सुरुवात आहे आणि आजच्या दिवसभरात 11 मॅचेस होतील परंतु 11च्या 11 मॅच मध्ये तुम्हाला जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळणार आहे. क्रिकेटमध्ये सुरुवात करून चालत नाही, शेवट करावा लागतो. जरी सुरुवात खराब झाली असेल कमबॅक करण्याची क्षमता या ठिकाणी सिद्धेश देखील ठेवतात आणि ते पुन्हा एकदा प्रयत्न करतील. सिद्धेश. विशाल शहा यावेळेला फुलटॉस बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने, तिकडे मिसफील्ड झाली आणि पुन्हा एकदा बॉलने ओलांडली अशी मारेशा. 4 4 4 4 चौकार. आणि जरी बोरली म्हणजे म्हणून तर म्हटलं जातं ना क्रिकेटचा खेळ आपल्यासाठी खूप काही आहे. खेळाडूंच्या नावाने गावे ओळखली जाऊ लागली आणि स्पर्धांच्या नावाने गावे ओळखू लागली. तसंच बोरली पंचायतनचं आता झालंय. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पंच आमच्याकडे वळतायत, कळवतात वाईट बॉल आहे. धावसंख्या 9 वर जाताना पाहायला मिळेल. सुरुवात जर पाहिली की या डावाची होताना पाहायला मिळते. आज रथी महारथी बोरली पंचायतन मध्ये आलेले आहेत किंवा मार्गस्थ देखील झाले असतील कारण आजचा दिवस महत्वाचा आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न तेवढं टायमिंग नाही झालाय, थोडीशी मिक्स स्पीड झाली परंतु धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला. डायरेक्ट हिटही करण्याचा प्रयत्न परंतु तिकडे आपण पाहू शकता एका धावेने धावसंख्या पुढे जाते ती म्हणजे 10 धावांवर. दोन्ही संघ 5 स्थानिक संघ जरी असेल दिवे आगार त्यांना या मैदानाचा अंदाज आहे. त्यांच्याही टीम मध्ये चांगले चांगले खेळाडू आहेत आणि ते देखील तोच प्रतिकार नक्कीच करताना पाहायला मिळतील. स्ट्राईकवर येत आहेत ओमी केनी. नवी मुंबईचा हा खेळाडू सध्या चर्चेत आहे. साईनाथ दिवा या संघासाठी क्रिकेट खेळत असताना ग्रामीण क्रिकेटमध्ये केंद्रीय मंत्री चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर कार जिंकली आणि चर्चेत आले आणि त्यानंतर मोठमोठ्या संघांमध्ये आवर्जून ओमी केनी यांना बोलवलं गेलं आणि तेच आज या ठिकाणी दाखल झालेत. या मैदानाची बातच न्यारी आहे. डावखुरे आताच्या फलंदाज देखील मैदान गाजवताना पाहायला मिळतात. मला आठवतं गेल्या वर्षी साजिद दाबिलकर यांच्या टीमने मात्र ही स्पर्धा जिंकली आहे. साजिद 11 अलिबाग. फुलटॉस त्याच्यावर आक्रमण, हल्ला चढवलाय आणि बॉलला पाठवलंय सीमारेषा पार, चौकार. संपूर्ण टीमचं अफजल भाईंचं देखील कारण यावर्षी देखील समालोचन करण्याची संधी इकडे मिळते.
आणि इकडे आपण पाहू शकता दिवे आगर विरुद्ध नागावची मॅच सुरू आहे. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर बॉल आणि नो बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय. उडवलाय बॉल, हेलिकॉप्टर सिक्सर. चोवीसावं पर्व आणि काय धमाकेदार सुरुवात आजच्या दिवसाची झाली आहे. आणि बॉल बॉल ओमकार केनी, ओमी केनी यांची बॅट देखील आता बोलू लागली आहे. मोठा फटका त्यांच्याही बॅट मधून आला आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 21 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी tenniscricket.in वर खूप मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक देखील जुडले गेलेले आहेत आमच्याशी. त्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत, कारण ही स्पर्धा केवळ भारतात नाही पाहिली जात, भारताच्या बाहेरचे देखील क्रिकेटचे चाहते जे मात्र आवर्जून या बोर्ली पंचतनच्या रॉयल फेस्टिवलला पाहत आहेत. हो, हा फेस्टिवलच आहे आपल्यासाठी. क्रिकेटच्या स्पर्धा आपल्यासाठी जत्रेपेक्षा काही कमी नाहीच आहेत. आणि म्हणूनच इकडे सुद्धा ते जत्रेचा माहोल पाहायला मिळतो, प्रेक्षकांची गर्दी होते आणि हे प्रेक्षक आपल्याला सातत्याने मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळतात. जबत मॅचच्या दिशेने ओव्हर झाली का? यावेळेला पुन्हा आक्रमण केलंय आणि हाही बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. आझाद क्लब नागाव मात्र चांगली कामगिरी इकडे करताना पाहायला मिळत आहेत. बॉलिंग साठी जर पाहिलं तर येत आहेत हॅलो रब्बाई फोफळणकर आणि नजीब जमनकर साहेब हे देखील मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. आपलं हार्दिक असं स्वागत असेल. जबरदस्त मॅचच्या दिशेने लगातार 3 षटकारासाठी पुरस्कार आहे आणि 2 तर मारलेले आहेत. नो बॉल. नितीश पाटील गोलंदाजीसाठी आले. सुरुवात तेवढी साजेशी नाही झाली आहे, परंतु कमबॅक करावं लागेल. या संघामध्ये देखील क्षमता आहे. दिवे आगार पर्यटकांना नेहमीच मात्र दिवे आगार देखील नक्कीच खुणावत असतं. यावेळेला मात्र धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. चेंडूची फेकी केली आहे आणि तिकडे एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. लगातार 2 षटकार तर मारलेत आणि 3 षटकारासाठी पुरस्कार आहे. आमिर जावई यांच्याकडून मात्र पुरस्कार असेल. हॅट्रिक षटकार मारले तर 500 रुपयाचा पुरस्कार असेल. 2 तर मारलेत, बरोबर ना? आणि आता तिसरा येईल का तेच या ठिकाणी पाहायचं आहे. रॉयल फेस्टिवल बोर्ली पंचतन. आजचा दिवस क्रिकेटचा, आजचा दिवस षटकारांचा, आजचा दिवस चौकारांचा, आजचा दिवस विकेटचा, आजचा दिवस प्रेक्षकांचा, प्रेक्षकांच्या टाळ्यांचा, प्रेक्षकांच्या शिट्यांचा, प्रेक्षकांच्या आवाजाचा, आजचा दिवस श्रीवर्धन तालुक्याचा सुद्धा. चलो बोर्ली पंचतन. नितीश पाटील समोर जर पाहिलं तर ओमी केनी ॲज अ आयकॉन म्हणून मात्र या स्पर्धेमध्ये भारतभरातील खेळाडू दाखल होताना पाहायला मिळत आहेत बोर्ली पंचतनच्या दिशेने. लगातारचा तिसरा बॉल सीमारेषेच्या पार 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 षटकार.
ओमी केनी आणि आमिर जावई यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार असणार आहे. सध्या चर्चेत आहे ओमकार केने म्हणजेच ओमी केनी हे नाव. नवी मुंबईच्या दिवा ऐरोली परिसरातील दिवा गावाला बिलॉंग करतात. साईनाथ या संघाला देखील खेळताना पाहायला मिळतात आणि लहान वयातच 4 व्हीलर कार मॅन ऑफ द सिरीज का मिळाली दाखवून देतात आज बोर्लीमध्ये, बोर्ली 75 मध्ये आणि रॉयल फेस्टिवल मध्ये. यावेळेला मात्र एक चांगला कमबॅक करणारा बॉल पाहायला मिळाला. रुचित आले तिकडे. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 36 धावा धावफलकावर आहे. म्हणजे इकडे 4 ओव्हर मध्ये आपण कित्येकदा पाहिलंय हरीश सर, 4 ओव्हर मध्ये मोठमोठ्या धावा होतात आणि त्या पार सुद्धा होतात. या मैदानावर काही होऊ शकतं आणि प्रेक्षकांनी हळूहळू मैदानाच्या दिशेने यायला सुरुवात केली आहे. आखूड टप्प्याचा बॉल त्याच्यावर पुल करण्याचा प्रयत्न आणि तिकडे पहिला धक्का बसलाय. मात्र या ठिकाणी नागावला तर यश मिळताना पाहायला मिळतंय दिवे आगारला. आली आहे. माघारी परताना पाहायला मिळतात विशाल शहा. 2 चौकार त्यांच्या बॅट मधून आले. 10 धावा एकंदरीत केल्या आणि आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. अक्षय सिंग म्हणजे छोटू फ्रॉम ठाणे बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. ठाण्याच्या या बॅट्समनची देखील चर्चा पाहायला मिळत असते. अष्टपैलू खेळाडू आहेत अक्षय. आज मात्र रॉयल फेस्टिवल मध्ये, बोर्ली 75 मध्ये आपल्याही नावाची चर्चा करावी लागेल. परंतु दिवे आगारचं कमबॅक इकडे पाहायला मिळालं. स्थानिक खेळाडूंना घेऊन सुद्धा दिवे आगार आज चांगली कामगिरी करताय आणि विशेष म्हणजे ते मैदानात, प्रत्येक संघ मैदानात उतरतोय हीच मोठी गोष्ट आहे. संघाच्या संघ मालकांची सुद्धा चर्चा होते इकडे. पहिला बॉल पहिल्याच बॉलला पाठवलं सीमा रेषेच्या पार. 6 चुकीला माफी नाही. पहिलाच बॉल षटकारामध्ये पाठवला. यावेळेला मात्र आणखीन एक चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. मिड विकेटला बॉल जाईल परंतु तिकडे एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते आणि 2 षटकं संपलेली आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर 43 धावा धावफलकावर. महबूबाई दोन ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या 43 झालेली आहे. आपण आहोत महाराष्ट्रातील एका नामवंत स्पर्धेमध्ये. जिल्हा रायगड, तालुका श्रीवर्धन आणि गाव बोर्ली 75. स्पर्धा रॉयल फेस्टिवल. पहा, एक नियम आहे, पहिल्या 3 ओव्हर ह्या तुम्हाला 15 मिनिटातच टाकायच्यात आणि तसं नाही झालं तर शेवटच्या षटकासाठी एक खेळाडू आणखी, म्हणजे बाहेर सर्कलच्या 4च प्लेयर असतील याची नोंद घ्यायची. एक नाही अनेक मात्र या ठिकाणी क्रिकेटचे चाहते. श्रीवर्धन तालुक्याच्या गावागावामध्ये चर्चा हीच आहे. श्रीवर्धन आणि म्हसळा सुद्धा मी म्हणेल, कारण भौगोलिक दृष्ट्या हे दोन्ही तालुके बाजूबाजूला आहेत. प्रत्येक गावामध्ये चर्चा हीच आहे, कुणाची टीम कशी आहे, कुणाची टीम स्ट्रॉंग आहे, कोणतं गाव कसं खेळणार, कुणाचे स्थानिक खेळाडू स्ट्रॉंग आहेत, कुणाचे आयकॉन स्ट्रॉंग आहेत, कोणाच्या टीमचा संघमालक कोण आहे, या संघमालकाने यावर्षी कोण आयकॉन आणलेले आहेत. ही चर्चा प्रत्येक गावागावामध्ये होताना पाहायला मिळते. प्रत्येक नाक्यावर होते, प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा चर्चा होते. हमारा आयकॉन ये है, आमचा आयकॉन हा आहे, अशी चर्चा मात्र होते. परंतु विदाऊट आयकॉन सुद्धा दिवे आगार चांगलं खेळते. ओहो, इकडे चांगला बॉल पाहायला मिळाला. एक वेगळी ऍक्शन पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी आलेत ओम आलेत आणि ओमने पहिलाच बॉल डॉट टाकलाय. पहा, समोर जरी आयकॉन असतील, आयकॉन सुद्धा तुमच्यासारखेच आहेत, त्यांनाही 2च हात आहेत, 2च पाय आहेत, तेही बॅटनेस खेळणार आहेत, त्यामुळे जिद्दीने खेळायचं असतं इकडे. आणि आज जर पाहिलं तर
एक भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. उडवलाय बॉल, पाहूया बॉल किती लांब जाईल. अक्षय माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. पाहूया भूमिकेने जोमी केनी यांची बॅटिंग पाहण्यासाठी अगदी नवी मुंबईतून देखील खूप सारा मित्रपरिवार मॅचचा आनंद घेतोय. त्यांचेही स्वागत. अफजल येत आहेत. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय. रुचित आले तिकडे. स्ट्राईकवर मात्र ओमी येतील. पाहूया आतापर्यंत 43 हाफ सेंचुरी केलेली आहे ओमकार केनी यांनी अगदी अल्पावधीतच. आणि आज पाहूयात कशा प्रकारचे एक शतक देखील त्यांच्या नावावर आहे टेनिस क्रिकेटमध्ये. परंतु दुसऱ्या बाजूला ओम यांच्याकडे देखील कमावण्यासारखं भरपूर काही आहे. मी माझ्या गावातून क्रिकेट खेळतोय आणि मला देखील चांगली कामगिरी इकडे करावी लागणार आहे. नक्कीच आवर्जून नवी मुंबईचे गोल्डमॅन निलेश पाटील यांचाही मात्र पाठिंबा असतो यांना, ओमी केनी यांना. ओ यावेळेला ओमचा हा चांगला बॉल पाहायला मिळतोय. ओम मात्र करामत करतोय. कौतुक करावं लागेल या स्थानिक खेळाडूचं, ज्याने आतापर्यंत 4 बॉल मध्ये केवळ 1 रन दिलेली आहे. वा ओम वा. धावसंख्या जर पाहिली तर आता 44 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आजचा दिवस क्रिकेटचा, आजचा दिवस रॉयल फेस्टिवलचा आणि बोर्ली पंचायतांचा. ओहो यावेळेला दिशा फाईन लेगची आहे. पाहूया किती धावा त्या ठिकाणी मिळतील. 2 धावा मिळतील. ओमकार यांच्या बॅटमधून मात्र फटका तर आलाय खरा, परंतु धावा 2 मिळतील. धावसंख्या 2 ने पुन्हा पुढे जाते. पहा याला तर क्रिकेट म्हटलं जातं. अप्स अँड डाऊन्स या खेळाचा अविभाज्य घटक आहे. चढ उतार या खेळाचा अविभाज्य घटक आहे. आणि आझाद नागावच्या विरुद्ध आता सुवर्ण गणेश दिवे आगार देखील कमबॅक करताना पाहायला मिळत आहे. कारण धावसंख्या जर पाहिली तर 46 झाली आहे. याच मैदानात 4 ओव्हरमध्ये 70-75 धावांचा सुद्धा पाठलाग होताना पाहिलंय आम्ही. त्यामुळे इकडे काही होऊ शकतं. एक विशेष म्हणजे 4 ओव्हरची मॅच आहे. 1 ओव्हर देखील तुम्ही गाफील राहिलात प्रतिस्पर्धी टीम मॅच मध्ये येते. आणि आज दिवसभरात या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणखीन एक आक्रमण. उडवलाय बॉल आणि पोचवला सुद्धा सीमारेषेच्या पार 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 पार. षटकार. 50 पार झालीये. 52 धावा धावफलकावर आझाद नागाव टीमच्या. पहा समर्थकांना किती उत्कंठ आहे. आपल्या गावच्या टी शर्ट देखील परिधान करून बरेचसे समर्थक आलेले आहेत. आणि या सगळ्यांना आतुरता असते आपल्या गावाचं नाव झालं पाहिजे, आपलं गाव सुद्धा चांगलं खेळलं पाहिजे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपल्या गावाच्या नावासाठी सगळ्यांनी मात्र रॉयल फेस्टिवल गाठताना पाहायला मिळत आहे. आणि एक वेगळंच बॉन्डिंग असतं या सगळ्यांचं एकमेकांशी. आमचे आयकॉन कसे खेळतायत, आमचे गावातील खेळाडू कसे खेळतायत याची चर्चा होते. परंतु दिवे आगारची सुद्धा चर्चा होईल, कारण तेही चांगले खेळलेत. कारण 3 ओव्हरमध्ये धावसंख्या झाली ती 52 धावा धावफलकावर पाहायला मिळते. अजूनही 1 ओव्हर बाकी आहे. रॉयल फेस्टिवल खऱ्या अर्थाने गेल्या 24 वर्षात महाराष्ट्राच्या क्रिकेटमधील असा क्वचितच खेळाडू असेल मोठा ज्याने रॉयल फेस्टिवलची टुर्नामेंट खेळलेली नाहीये. सगळ्यांनी ही स्पर्धा खेळली आहे. यावेळेला आपण पाहू शकता चांगला फटका येताना पाहिला मिळाला. अडवण्याचा प्रयत्न. 2 खेळाडू आले जरूर होते तिकडे. अडवतायत बॉल. दुखापत तर झाली नाही ना पाठीमागचे खेळाडू. ओके. आणि धावसंख्या जर पाहिली तर पुढे जाते ती 53. पुढल्या वर्षी जर पाहिलं तर 25वे वर्ष आहे. रौप्य महोत्सव म्हटल्यानंतर जर पाहिलं तर प्रत्येकालाच उत्कंठ आत्ताच लागले. महबूबभाई पुढल्या वर्षी काय करणार आहे संपूर्ण टीम उलटे साहेब. आणि नक्कीच पुढल्या वर्षी तर काहीतरी स्पेशल असणारच आहे. परंतु हे वर्ष तरी कुठे कमी आहे. याही वर्षी तोच धमाका. रॉयल फेस्टिवल म्हटलं तर प्रचंड उत्कंठा. आणि आज पुन्हा एकदा बोर्ली पंचतन. आणखीन एक आक्रमण केलाय पुल.
होतोय सक्सेसफुल. जावी यांच्याकडून लगातारच्या 3 षटकारासाठी पुरस्कार असेल, 2 पुन्हा झालेले आहेत. जारा 11 दिगी आणि किंग स्टार वारळ या दोन्ही टीमच्या कॅप्टनने इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी सज्ज राहायचं आहे. ओमी केनी बॅटिंग करतायत सध्या. आणखीन एक उडवला आणि फेकून दिला. 2 वेळा आमिर जावई यांचं पारितोषिक त्यांनी मिळवलेलं आहे. लगातारचा तिसरा दुसऱ्यांदा. त्रेचाळीस धावांवर बॅटिंग करतायत आणि योगायोग पहा आतापर्यंत ओमकार केनी म्हणजे ओमी केनी यांनी 43 हाफ सेंचुरी मारल्या. 44वी होईल का? आमिर जावई यांच्याकडून 50 मारले तर त्याच्यासाठी देखील 500 रुपयाचा पुरस्कार आहे. ओमी केनी. ओहो, इकडे चांगला बॉल पाहायला मिळालाय. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज जर पाहिलं तर आलेले आहेत आकाश. म्हणजे दिवे आगारचा संघ देखील तेवढाच चांगली कामगिरी करतोय. प्रतिस्पर्धी संघ बलवान असेल, त्यांच्याकडे आयकॉन असतील, परंतु आमच्या गावातील खेळाडू देखील काही कमी नाहीयेत. हे दिवे आगारकर देखील या ठिकाणी सांगताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओमकार केनी, ओमी बॅटिंग साठी. प्रेक्षकांना किती उत्कंठ असते या मॅचची, या स्पर्धेची. कमिटीच्या अगोदर काही प्रेक्षक आले होते इकडे आणि हे तर यश आहे या रॉयल फेस्टिवलचं. आता थोड्या वेळानंतर पाठीमागचा रस्ता संपूर्ण प्रेक्षकमय होऊन जाईल आणि हीच वैशिष्ट्य या क्रीडा स्पर्धेचं आहे. आमचे कॅमेरामॅन देव देखील खूप चांगली कामगिरी करतायत tenniscricket.in चे. यावेळेला टायमिंग प्रॉपर नाही झालंय आणि इकडे रनआउटच्या स्वरूपात आलीये विकेट. नक्कीच या संपूर्ण स्पर्धेवर जर पाहिलं तर अध्यक्ष मनसूर गिरे साहेब असतील, अकला गुल्डे साहेब असतील, या सगळ्यांचं लक्ष आणि इकडे ओमकार केनी यांना आपण बॅटिंग साठी पाहतोय. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक केलंय. आणखीन एक आक्रमण. हो 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 हो, काय फटका खेळलाय अफलातून. धाव संख्या 6 ने पुढे जाईल. बहात्तर रन झालेले आहेत. 73 रनची आवश्यकता आहे, परंतु बोर्लीकर, ओमी केनी 49 धावांची खेळी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय जबरदस्त खेळा. ओमी आला, ओमी बरसला, षटकार चौकारांची आतषबाजी केली आणि नवी मुंबईच्या दिवा गावातून हा खेळाडू मात्र बोर्लीच्या रॉयल फेस्टिवल मध्ये आला आणि रॉयल बॅटिंग करताना पाहायला देखील मिळाला. वाह, प्रेक्षक खुश झालेले आहेत. दोन्ही टीमला विनंती आहे टॉस साठी यायचे. पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. आज खऱ्या अर्थाने माझ्या बरोबर 2 दिग्गज समालोचक देखील आमचे हरिभक्त परायण हरीश महाराज दिघीकर हे देखील असणार आहेत. यासिन मर्चंट सर देखील असणार आहेत. आणि आता टॉस साठी यायचे. चला, जारा 11 दिगी आणि किंग स्टार वारळ. हॅलो, आज का दूसरा दिन रॉयल फेस्टिवल का
कल का आखिरी अंतिम दिन रहेगा। हॅलो जी चला टॉस करण्यासाठी सगळ्यांना विनंती आहे, ही मानाची स्पर्धा आहे, ही प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस हा झालाच पाहिजे, कारण प्रेक्षक तुमची वाट पाहत आहेत आणि त्याचबरोबरीने आयोजकांनी सुद्धा खूप चांगलं आयोजन केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला टॉस साठी यायचं. चला जारा 11 दिघी आणि किंगस्टार वारळ आलेत का? वारळ आलेत का? चला दिघीचे कॅप्टन यायचं आहे टॉस करण्यासाठी. हमारे जहरूर भाई दलवी जहाँ कहीं भी वो स्टेज के पास आए, जहरूद्दीन भाई दलवी, उनका भी बैठने का इंतजाम किया गया है। उनकी भी एक टीम है अजियान 11 राजपुरी, जो कि हमारे दोस्त शाहिद दलवी ने डाली है, जो उनकी बहन के लड़के का नाम है अजियान। ये शाहिद, फैजान, फराज, इन तीनों भाइयों ने ये टीम रॉयल फेस्टिवल में डाली है। जैन 11 राजपुरी, अजियान 11 राजपुरी। ओके सर। पहिला डाव संपलाय, दुसऱ्या डावाकडे आपण जातोय. 72 धावा झाल्यात, 72 करायच्यात बरोबर. आणि 72 करायच्या असताना सिद्धेश पाटील आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ज्या खेळाडूच्या, नितेश पाटील आणि ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा संपूर्ण श्रीवर्धन म्हसळा दोन्ही तालुक्यांमध्ये आहे, रुचित पाटील देखील मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. खेळाडू स्थानिक आहेत परंतु ते देखील दमदार आहेत, त्यामुळे मॅच चांगली होईल. आणि या चांगल्या मॅचच्या दुसऱ्या डावासाठी चांगले कॉमेंटेटर सुद्धा आमंत्रित करतोय. हरिभक्त परायण हरीश महाराज दिघीकर यांना आमंत्रित करतोय. धन्यवाद सर. टेनिस क्रिकेटमधील एक गोड आवाज आपण ऐकत होतात, अर्थात आमचे मार्गदर्शक चंद्रकांत शेट्टी सरांचा, अर्थात तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके चंदू सर. मी हरीश दिघीकर पुन्हा एकदा मायबोली मराठीतून तुमच्या समवेत येतो या रॉयल फेस्टिवलमध्ये. अर्थात एक मानाची अभिमानाची स्पर्धा, 23 वर्षाची परंपरा, वर्ष 24वे, अर्थात प्रतीक्षा असेल रौप्य महोत्सव, सिल्वर जुबली 25व्या वर्षाचे. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा जगभरात लाईव्ह पाहतोय. आविष्कार रेल्वे, संदेश पिलानी सर, प्रतीक गिरी सर, खास IPL फेम आमचे कॅमेरामॅन देव नाटुसकर सर, प्रतीक गिरी, साहिल. पहिला बॉल रुचित पाटील साठी, फटका चांगला आहे रुचितचा, कॉम्बॉक्सला दिली सलामी, वन बाउन्स, सीमा रेषा पार, धावा मिळतील 4, चौकार. डीजे 72 धावांचं लक्ष आहे. रुचित पाटील सांगतोय की तुमचा डाव संपलाय, आता माझा डाव सुरू आहे. हसनवरला हा पहिल चांगला चेंडू आणि चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय रुचित पाटीलनी. एकेरी धाव घेऊन नॉन स्ट्राइक आलाय. डावखऱ्या फलंदाज नितीश पाटीलला संधी दिले. दोन्ही मातब्बर फलंदाज आहेत. यानंतर आणखीन एक डावखरा फलंदाज स्वतः कॅप्टन, सरपंच आणि सिद्धेश कोसबे, ती सुद्धा चांगली फलंदाजी करू पाहतात. तर एक चांगला मॅच नक्की होईल हसन नितीश पाटील साठी. फटका चांगला आहे, याही वेळेस फलंदाजांनी चौकारांनी खातं उघडलंय. चेंडू आर पार, सीमा पार, चौकार. दोन्ही फलंदाजांनी आपले इरादे स्पष्ट केलेत. चौकारांनी खातं उघडलंय. निश्चित पाटील नॉन स्ट्राइकला 5 धावांवर, नितीश पाटील 4 धावांवर खेळत आहे. संघाची धावसंख्या 3 चेंडूत पोहोचवली 9, 72 आहेत. हसन गोलंदाजी करते. फटका मोठा आहे, वा, बिग हिट, सिक्सर, षटकार. धावा संख्या झपाट्याने वाढते. 15 पहिल्या चेंडू पासून टॉप गिअर मध्ये फलंदाजी सुरुवात केली. त्यांना माहिती आहे की 4 षटकात तब्बल 72 धावांचं डोंगरा एवढं आव्हान पार करायचंय. आणि ते पार करण्यासाठी दोन्ही पाटील मैदानात दाखल. नितीश पाटील, रुचित पाटील. हसन नागाव संघाकडून गोलंदाजी करताना आता दबाव आहे त्याच्याकडे. ओमकार केणी त्याच्याकडे चर्चा करतायत.
रॉयल बोर्लीचे हार्ड हिटर लेजेंडरी समीर सुद्धा मैदानात पोहोचत आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. जय पवार पॅनलचे पंच आपल्याला पाहायला मिळतात. जकीर सर मुख्य पंच, स्क्वेअरलेगला पंच आऊ सर. तर मॅन ऑफ द मॅच साठी परवेश साटविलकर काच कलेक्शन यांच्याकडून फ्रीक जीन्सची कॅप आपल्याला पाहायला मिळते. आहा, यावेळेस मात्र उजव्या अष्टीच्या बाहेर आहे. हो, 22 नंबर क्रमांकचा रूल मात्र मैदानात आता दाखल होते. येस, इट इज अ वाईट बॉल. पहिली अवांतर धाव मिस्टर एक्स्ट्राच्या रूपात खातं उघडलं जाते. धावसंख्या पुढे सरकते 16. हसन आता दबावात दिसतोय स्पष्ट. नितीश पाटील आहे स्ट्राईकला. हा बॅटची काढा घेतले का? हो, पंचांची सहमती आहे. बोट आकाशाकडे यावं लागेल नितीश पाटीलला. माघारी पहिला धक्का. सोळा धावसंख्येवर धक्का क्रमांक 1 नितीश पाटील बाद होत आहेत. 3 चेंडूचा सामना केला. 10 धावा कुठल्या आपल्या संघासाठी? दिघी संघाचं कर्णधार कृपया यायचं आहे. जारा 11 दिघी, विपक्ष किंग स्टार वारलचे कॅप्टन इथं पोहोचलेत. जारा 11 दिघी आपण लक्षात घ्यायचं आहे. प्रत्येक मॅचचा टॉस मधल्या इनिंग ब्रेक मध्येच आपण करतोय. इम्तियाज तुर्की, इर्शाद तुर्की आपल्याला विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे. जारा 11 दिघी. आणि रॉयल फेस्टिवल म्हटलं ना चंदू सर, तर कुठल्याही स्पर्धेसाठी दिघी जर्सी कपडे नाही, पण फेस्टिवल स्पर्धेसाठी तेही जर्सीमध्ये पाहायला मिळतात. ओम फटका उंच आहे, लांबी दिली नाही. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. अरमान झेल टिपलाय. ओमच्या केळीचा मात्र इथं होतोय अंत. ओम गेलाय, दर्शन येते जर्सी नंबर 17. चंदू जर म्हटलं ना तर ही दिव्यागर संघ अतिशय दादा संघ अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये 1-1. आता ओम बाद झालाय, तोही अफलातून आता चाललाय दर्शन. त्यानंतर ऋतिक नंतर येईल आकाश. हे सगळे दमदार खेळाडू आहेत, पण ओरमचा अनुभव कमी आहे. सुरुवात त्यांची झाली आहे. खूप चांगलं भवितव्य आहे त्यांना. खूप चांगलं क्रिकेट येत्या काळामध्ये ते पाहायला मिळतील. रुचित पाटीलचा तर खेळ तुम्ही सर अनुभवलाय कोपऱ्याच्या मैदानामध्ये. आता या नावाचा दबदबा एक वेगळा आयाम त्यांनी टेनिस क्रिकेट श्रीवर्धन मसल्यामध्ये नक्कीच आपल्या नावाचा निर्माण केला आहे. तो रुचित पाटील आता असे स्ट्राईकला. अर्थात त्या इनिंग नंतर स्वतः बाहुबली सुमित ढेकलेने सुद्धा त्याची पाठ थोपटली होती. इतकी चांगली फलंदाजी केली होती रुचित पाटीलनी. साहिल गोलंदाजीसाठी दुसरं षटक घेऊ. आमचे सन्मित्र आणि आमचे बिग ब्रो अर्थात अफजल मेमन यांचं सुद्धा हार्दिक स्वागत या स्पर्धेनिमित्त. अमरी दावे यांच्याकडून हॅट्रिक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 3 लगातार षटकारासाठी लावलं होतं. ओमी केनीनी 2 वेळेस ते प्राप्त केलं. साहिल हेलो, हमारे मौजम भाई मुकादम, इनके हाथों से टॉस उछाला जाएगा सर. मौजम भाई अभी माइक आहे ना, तो अभी माइक आहे ना वरना. रुचित पाटील किती वेळ शांत बसेल? फेकलाय चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरून सीमारेषा पार. धावा मिळतील 6 षटकार.
संख्या पुढे सरकते. हॅलो 22 धावा. मोजंबाईच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. दिघी आणि वारळ. डाव्या सीच्या बाहेर. एस इट इज अ वाईट बॉल. धावसंख्या पुढे सरकते 23. जाऊया आपण टॉस कडे. चंद्रकांत शेट्टी सर अर्थात चंदू सर घेतील हा टॉस. मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा. वारळ आणि दिघी दोन्ही महत्वाची गावं मात्र मैदानात आता उतरलेली आहेत. मोजंबाई यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो या मानाच्या स्पर्धेचा. हेड आणि टेल बोलायचं आपल्याला. वाह, आणखीन एक जबरदस्त हिट. परंतु टॉसकडे देखील आपण जाऊया. टेल कॉल केला होता दिघीकरांनी आणि इकडे जर पाहिलं तर नाही असेल. आणि किती उत्कंठ असते तुम्हाला ज्या वेळेला रॉयल फेस्टिवल असतं. अस्सलाम वालेकुम मेरे बोर्डी के सभी भाई, मुझे बहुत खुशी हो रही है कि मैं ये मैच खेल रहा हूँ. और दूसरी बात ये है कि टॉस जीत के हम लोग फील्डिंग ही लेंगे इंशाल्लाह. देखते हैं आगे. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित करणार. थोडासा वेळ आहे म्हणून आपण प्रतिस्पर्धी इम्रान भाईंशी देखील वार्ता करणार आहोत. इम्रान भाई, बॅटिंग करायची आहे, किती रन बनवण्याचा प्रयत्न असेल आणि तुम्हाला सुद्धा किती उत्कंठ असते ज्या वेळेला रॉयल फेस्टिवल असतं. अस्सलाम वालेकुम. रॉयल फेस्टिवल हा टुर्नामेंट सर्वांसाठी एक वर्षभरातला आवर्जून म्हणजे वाट पाहत असतात लोक ह्या टुर्नामेंटची. आणि ह्या टुर्नामेंटसाठी आखाती देशामधून पण लोक ह्या टुर्नामेंटसाठी येतात. आणि ह्या स्पेशली डिसेंबर मंथमध्ये ह्या टुर्नामेंटसाठी त्यांचं एक वेकेशन ठेवलेला असतो की ह्या टुर्नामेंटसाठी आम्हाला गावी जायचं आहे, ह्या वर्षी जायचं आहे, ही टुर्नामेंट खेळायची आहे. वन ऑफ द प्रेस्टिज टुर्नामेंट आहे आमच्या तालुक्यामधली, श्रीवर्धन तालुक्यामधली वन ऑफ द आणि जुनी टुर्नामेंट. आणि ह्या ग्राउंडवर खेळायची सर्वांनाच इच्छा असतो. आयकॉन प्लेअर असू द्या, लोकल प्लेअर असू द्या, इतर कोणी प्लेअर असू द्या, सर्वांना. आणि इथे मोठे मोठे प्लेअर इथे घडवलेत ह्या ग्राउंडने आणि ह्याच्या पुढे पण अजून मोठे मोठे प्लेअर ह्या ग्राउंड घडवेल असं मला वाटतं. आणि ही टुर्नामेंट वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट इन आवर एरिया. नक्कीच मॅच सुरू आहे. दोन्ही संघांना आमच्याकडून शुभेच्छा असतील. पाहत राहा tenniscricket.in आणि आवाज असेल आता हरीश दिघीकर सरांचा. पाहत राहा रॉयल फेस्टिवल बोरली पंचतान. धन्यवाद सर. इथे धावाची संधी आहे. फेकी खराब अफजल कडून चूक होते आणि आपल्याला वर पाहायला मिळते स्टेट डाऊन द ग्राउंडला लॉंग ऑफच्या दिशेने टाके हार्डवेअरचे एक वन अँड ऑनली बॅनर आहे वरती. त्या बॅनरला जो कोणी षटका ठोकेल खेळाडू टाके हार्डवेअर अर्थात अव्वाद टाके यांच्याकडून त्या फलंदाजाला असतील एक षटकारावर 1000 रुपये. फटका चांगला रिव्हर्स अटेम्प्टला क्लास दाखवला आपला. उलटा पुलटा स्ट्रोक वन बाउंस चौकार. कॅचवर रुचित पाटीलच्या अरमानला मिळतात 1200 रुपये. धावसंख्या पुढे सरकते. या चौकारणी धावसंख्या पोहोचते 29. रुचित पाटीलचा विकेट महत्वाचा होता. अरमानलाही माहिती होतं, सुहेलला माहिती होतं, शेजादला माहिती होतं, अमीर दावी यांना माहिती होतं. म्हणून महत्वाचा विकेटचा झेल टिपला. तब्बल 1200 रुपयाचं कॅश प्राइज जिंकलंय. हा यॉर्कर लेनचा चेंडू. गरज नव्हती या धावेची. दर्शन विकेट मध्येच होता. इथे मात्र दर्शनला यावं लागेल धावाच्या स्वरूपात माघारी. किफायत. नवीन फलंदाज शेवटचा चेंडू होता म्हणून सिद्धेश एक सिंगल धाव घेण्याच्या नादात मात्र दर्शनचा बळी दिला त्यांनी. दर्शनला मात्र माघारी यावं लागलं.
दर्शन माघारी परतला. नो बॉलचा इशारा. विकेटच्या बाहेर पिच केला इथे. अक्षय सिंग गोलंदाजीसाठी. फलंदाजीला सुरुवात चांगली केली ती. पहिल्या चेंडूवर षटकार टोकला होता. गोलंदाजी मात्र सुरुवात तशी झाली नाही. पहिलाच चेंडू अतिरिक्त चेंडू 30 धावा झाल्यात. रेडचा चेंडू होता मात्र फायदा उचलता आला नाही. लेग बायच्या स्वरूपात एक धाव. अर्थात आज मैदान आपल्याला पुरं येलो अँड ब्ल्यू अँड डार्क ब्ल्यू मध्ये दिसेल. नेव्ही ब्ल्यू मध्ये. फटका किफायतचा मात्र फसला आहे. 2 क्षेत्ररक्षक मध्ये आहेत. सुहेलने प्रयत्नही केले नाही झेल टिपण्यासाठी. आज मैदानात कुठल्याही कोपऱ्यात पहा तुम्हाला नागावचाच खेळाडू दिसेल. पलीकडे पहा त्यांची एरिया तर त्यांनी पॅक केली. तिकडे घरापर्यंत ती नागावच्या एरियापर्यंत पण तीच जर्सी दिसते. बातमी आली की तब्बल 150च्या वरती आहेत त्या जर्स्या. अफजल झेल मात्र टिपू शकले नाही. तर मुख्य आयोजकांपैकी इम्रान फकजी यांचे आगमन होते. कारण रॉयल बोर्लीची स्पर्धा बोलल्यानंतर त्यांची प्रचंड मेहनत असते. फटका चांगला किफायतचा. क्षेत्ररक्षक अरमान आहे. पुन्हा एकदा चांगला प्रयत्न. झेल मात्र झाला नाही पण अतिशय चांगला स्टॉप. 34 धावा. तिसऱ्या षटकात 4 चेंडू. अक्षय सिंग आता मात्र धावांच्या डोंगराचा पाठलाग करणे आता कठीण होऊन बसले. मोठे फटके खेळावे लागतील सिद्धेशांना. पुन्हा एकदा रिव्हर्स. वा उलटा पुलटा. या शॉटची क्लिप इन्स्टा फेसबुक याच्यावर आपल्याला नक्की पाहायला मिळेल. सिद्धेश कोचबे सरपंच ठोकतायत हा षटकार रिव्हर्सचा. नागाव सरफराजबाई दर्जी यांच्याकडून फक्त खेळाडूंसाठी पार्टी असेल. पुन्हा एकदा उलटा पुलटा. वा लगातारचा दुसरा षटकार. अक्षय सिंगलाही स्वप्नात वाटलं नसेल की मी बोर्लीला जाईन. बोर्ली पंचतनला दिव्यागरचे सरपंच उलट्या हाताने मला 2 षटकार ठोकतील. वा काय फलंदाजी. धावसंख्या पुढे सरकते. 46 धावा. 46. 6 चेंडू 26. सरपंचासाठी टाळ्या नक्की होत्यात. रॉयल बोर्लीचे तमाम आयोजक खुश आहेत सिद्धेश कोचबे यांची फलंदाजी पाहून. अखलाकबाई गुल्डे यांचा आवाज येतो आपल्याला. जबरदस्त फलंदाजी आणि दोन्ही स्ट्रोक अप्रतिम गोळलेत. चला वेळ घ्यायचा नाही. नागाव लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. 15 मिनिटात 16व्या मिनिटाला तुमचं शेवटचं षटक सुरू व्हायला पाहिजे. हा स्पर्धेचा नियम आहे. नाही तर अतिरिक्त खेळाडू तुमचा सर्कलच्या आत येईल. मग सर्कलच्या बाहेर फक्त 4 खेळाडूंचं परमिशन असेल तुम्हाला. गोलंदाजीसाठी विशाल शाह. 46. 26 टू विन. 6 बॉल. 6 चेंडू 26 धावा. आत्ता रुचित पाटील असते तर कदाचित हा मॅच दिव्यागरकडे नक्की पाहायला मिळाला असता. रुचित पाटीलनी सुरुवात केली होती. 1 षटकार आला होता. कोपऱ्याची मॅच कोण विसरेल. विष्कार सर काय फलंदाजी केली होती रुचित पाटीलनी. किफायत. इथे मात्र स्लोवर 1 पाहायला मिळाला विशाल शहाचा. निर्धाव चेंडू. 5 चेंडू 26 धावा. आता सिद्धेश कोचबे यांना वाटते की मी स्ट्राईकला पाहिजे आहे. स्ट्राईक कधी मिळेल सिद्धेश कोचबे यांना. अफलातून बॅटिंग. वाईड हाही मिळणार नाहीये. डॉट बॉल. आता मात्र सिद्धेश यांना थांबावं लागते नॉन स्ट्राईकला. नाराज नाखुश चिडचिड मैदानात त्यांची पाहायला मिळते. एक धाव घेतील. दुसरी धाव घेणार सुद्धा नाही सिद्धेश. आता मात्र कठीण आहे. 3 चेंडू 25. 4 असते तरी त्यांनी म्हटलं असतं की ट्राय केली असती 4च्या 4 षटकार. पण आता ते चेंडू 3. पण राजकीय क्षेत्र असू द्या, सामाजिक क्षेत्र असू द्या, कबड्डी असू द्या, क्रिकेट असू द्या, हे हरवणारी फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील सिद्धेश कोचबे. दिव्याकरचे विद्यमान सरपंच पण अफलातून फलंदाजी सिद्धेश कोचबे यांची. हा यावेळेस डाव्यास्तीच्या बाहेर. यस इट इज अ वाईड बॉल. जकीर सर आमच्या दिशेने वळतायत. आज सामना कुठल्याही बाजूने लागू द्या. सामना कोणी जिंकू द्या. पण आज खऱ्या अर्थाने मन जिंकलीत.
ती सरपंच असतात सिद्धेश कोसबे, आणि काय फलंदाजी केली, स्वप्नवत फलंदाजी. आणखीन एक मोठा फटका, पण यावेळेस लॉंग एरिया चूज केला. अरमान आहे, जिथे कॅच तिथे अरमान, फलंदाज बाद. दिव्यागर बॅटर नेम प्लीज. नितेश. अजमान. अजमान. अजमान आता पाहायला मिळेल फलंदाजीला. वेल पेट सिद्धेश सरांसाठी नक्की टाळ्या व्हायला पाहिजे. मॅचचा निर्णय काही असेल पण झुंज दिली एक हाती का होईना. अजमान आता फलंदाजीसाठी. एक जबरदस्त मॅच आपण पाहायला. नागावलाही सहजासहजी विजय देणार नाही दिव्यागर असं पाहायला मिळालं. फटका किफायतचा पण उंच आहे, लांब नाही. ओमी आहे चेंडूच्या खाली. ओमी केने टिपलाय सुंदर झेल. माघारी यावं लागेल अजमनला. हॅट्रिकची विशाल शहाला जर हॅट्रिक घेतली तर अमर दावा यांच्याकडून 500 रुपये आहेत. 2 विकेट झालेत विशालचे. नील रिलकर नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. अंडर बॉक्स आताच यश पाटील आहे. मित्रमंडळ आयोजित स्पर्धेमध्ये कमालीची कामगिरी केली होती या नीलनी. आता स्थानिक संघ किती चांगला खेळू शकतो. अक्षय सिंग यांना त्यांचा प्रत्यय आलाय. सरपंच जरी असले तरी सिद्धेश कोसबीने उलट्या हाताने घेतलं होतं त्यांना 2 लगातारचे षटकार. विशाल शाह हॅट्रिक घेतील का. फटका फसला आणि हॅट्रिक घेतले अमीर दावा यांच्याकडून. 500 रुपयाचं पारितोषिक. यस महबूब भाई. सिद्धेश सर, सिद्धेश सर या ठीक है, आपने बहुत ही अच्छी बल्लेबाजी की.